रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णति कीर्ती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तुको वासमर्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या, तारिल्या जैशालाह्या, तारिल्या जैशालाह्या. धन्य तुको वासमर्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुको वासमर्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळा म्हणजे बीज उत्सवानिमित्त आपण ही जी धन्य तुकोबा समर्थ ही चिंतन मालिका सुरू केली. त्या चिंतन मालिकेचं आजचं हे दुसरं पुष्प आहे. मागच्या भागामध्ये आपण तुकोबांचे पूर्वज विश्वंभर बुवापासून तुकोबांचा इतिहास बघितला. विश्वंभर बुवा आहेत, हरिमुकुंद महाराज, त्यानंतर पदाजी महाराज, त्यानंतर शंकर, त्यानंतर कान्हैया, त्यानंतर बोल्लोबा आणि नंतर तुकोबांच्या जन्मापर्यंत आपण कालच्या भागामध्ये विचार केला. तुकोबांचा जन्म झाला. खऱ्या अर्थानं बोल्लोबा आणि कनकाईचं जीवन त्या ठिकाणी फलित झालं असं बोल्लोबा आणि कनकाई आनंदित झाल्या. बोल्लोबा आणि कनकाई आनंदित झाल्या हे तुम्ही आम्ही जरी बघत असलो, समजत असलो तरी नुसतं बोल्लोबा आणि कनकाईच आनंदित झाल्या असं नाही. साक्षात पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता ही आनंदित झाल्या. त्याचं कारण असं आहे, जन्माला आलेले अवतार घेतलेले तुकोबाराय यांचा अधिकार एवढा मोठा आहे. हे एवढे मोठे भक्त वैराग्य मूर्ती आहेत की देवाला सुद्धा आनंद झाला. तुकोबारायांच्या बारशाला म्हणजे नामकरण दिला साक्षात आमची रुक्मिणी माता हजर होती. एका महिलेचं रूप घेऊन तुकोबारायांच्या नामकरण दिला रुक्मिणी माता. तुकोबारायांना जो जो रे बाळा जो पाळणा हलवत होती. आणि कनकाई मातेला विचारते, कनकाई आई काय नाव ठेवायचं बाळाचं? कनकाई मातेने सांगितलं, तुका ठेवा, तुका. आणि तुम्हाला सांगू, यात तुका नावाने, यात तुकाराम महाराज नावाने, तुकाराम नावाने हा महाराष्ट्रातल्या गावन गाव, तालुकान तालुका, शहर शहर, जिल्हा जिल्हा, संबंध महाराष्ट्र भारावून गेला. अहो देव दानव यम सर्वांची स्थिती तेच आहे. यम तर तुकाराम म्हटलं की घाबरतो. महाराज आपण रोज वर्णन अभंग म्हणतो ना, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. अशा प्रकारे तुकोबारायांचं नामकरण झालं. तुकोबाराय आता मोठे होत गेले. तुकोबाराय, सावजी महाराज, त्यानंतर कान्होबा महाराज, तिघही भाऊ वाढत गेले, खेळत गेले. घरी धन धान्य विपुलता होती, संपन्न त्या ठिकाणी महाराजांचं जीवन होतं. बोल्लोबा खऱ्या अर्थानं भगवत भक्ती करायचे.
देवाचं नामचिंतन करायचे आणि आपल्या वाट्याला आलेली सेवा करत असतानाच आपलं त्या ठिकाणी संसारिक कार्य करत असताना पारमार्थिक कार्यामध्येही कुठे बोल्लोबांच्या आणि कनकाईच्या मध्ये बाधा येत नव्हती महाराज. अखंड वारी, बोल्लोबा वारी करायचे, विठ्ठलाची सेवा करायची आणि यातच यांचा त्या ठिकाणी नामजप चालू आहे, भगवंताची सेवा चालली चांगल्या रीतीने आणि परमार्थही चालू आणि प्रपंचही चालू. सत्यवान करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे, याप्रमाणे तुकोबांचे वडील बोल्लोबा संसार करत होते महाराज. शेवटी वार्धक्य आलं, म्हातारपण आलं. आता बोल्लोबांना असं वाटलं की आता हा आपला सर्व कारभार आपण मुलांकडे सोपवला पाहिजे. म्हणून ज्येष्ठ पुत्र सावजींना बोल्लोबांनी बोलावलं. सावजी, आता ह्या सर्व व्यवहाराच्या चाब्या तुमच्याकडे घ्या. आपलं दुकान, आपली महाजनी, आपला व्यवसाय, आपली शेती, आपली सावकारी सर्व तुम्ही सांभाळा. पण त्या ठिकाणी सावजींनी मात्र नकार दिला. बाबा, मला हे शक्य होणार नाही हो, मला तीर्थयात्रेला जायचं आहे. बोल्लोबांना वाटलं काय करायचं, पण बोल्लोबांच्या लक्षात आलं सावजी म्हणजे शंकरजीचेच अवतार ना हो. शंकरजीने वरद दिला होता ना, आशीर्वाद शंकरजीच्या आशीर्वादाने सावजी झाले. विरक्त होते बघा, विरक्त. सावजींनी नकार दिल्यावर बोल्लोबांनी तुकारामांना बोलावलं. तुका, जी बाबा, काय म्हणताय? हे बघ, आता माझं म्हातारपण आलं, आता हा सर्व व्यवहार आहे ना तू सांभाळ. तुकोबांनी वाटलं ठीक आहे बाबा, आपण सांगाल ते आज्ञाशीर सावंद्य. तुकोबांना देणे घेणे, नफा तोटा, व्यवसाय धंदा, सावकारी सर्व बोल्लोबांनी शिकवलं, सांगितलं आणि संबंध भार तुकोबावरती या संसाराचा, या व्यवसायाचा दिला. तुकोबाराय सुद्धा एखाद्या दक्ष संसारिकासारखे संसार करायला लागले. चांगल्या रीतीने संसार चालू झाला आणि चांगल्या रीतीने संसार चालू झाला. त्या अगोदर बोल्लोबांची कीर्ती, बोल्लोबांची श्रीमंती, बोल्लोबांचं सधनपण बघून सोयरे धायरे वाढले हो, सर्व यायला लागलेत आणि म्हणतात बोल्लोबा आता मुलांचे लग्न करा. बोल्लोबांनी आणि कनकाई मातेने तीनही मुलांचं लग्न ठरवलं, मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. तीनही भावांचं लग्न झालं. नंतर जसं मी सांगून गेलो अगोदर, सर्व भार तुकोबांकडे दिला. तुकोबाराय आपला धंदा सांभाळायला लागले, शेती सांभाळायला लागले, व्यवसाय सांभाळायला लागले. व्यवसायामध्ये, उत्पन्नामध्ये वाढ होत गेली. सगळे सोयरे जमत गेले. तुकाशेठ तुकाशेठ म्हणून सर्वीकडे कीर्ती झाली. आणि हे होत असताना तुकोबाराय संसारामध्ये रममान होतात, पण मुळात संस्कार हे वडिलांचे धार्मिक असल्यामुळे, वारकरी कुटुंबात असल्यामुळे देवाची भक्ती सुद्धा करत होते. पण पूर्ण वेळ जरी नाही तरी भगवंताला विसरत नव्हते. संसार सांभाळायचे पण भगवंताचंही चिंतन करायचे. बघा, खूप चांगले दिवस चालू, खूप धन संपत्ती सर्व आहे, काही कमी नाही. पण तिथे तुकोबांची पत्नी, जिचं नाव रुक्मिणी असं होतं, तिला मात्र दम्याची बिमारी होती, धापीची बिमारी होती. आता तुकोबाला ही कशी सांभाळेल, वय कमी, त्यात या आपल्या सुनेची म्हणजे तुकोबांच्या पत्नीची तब्येत बघून रुक्मिणी मातेच्या म्हणजे तुकोबांच्या पत्नीच्या संमतीनेच तुकोबाचं दुसरं लग्न ठरलं आणि पुण्याच्या आप्पासाहेब गुळवे या सावकारांची मुलगी जिजाबाई यांच्या सोबत तुकोबांचं दुसरं लग्न झालं. पुन्हा भरभराटी, पुन्हा सावकारी चालू आहे, धंदा चांगला चालू आहे, उत्पन्न चांगलं येते आहे. पण एक सांगू का, हे दिवस राहत नाही. संसाराचं वैशिष्ट्यच ते आहे महाराज.
दिवस गेला की रात्र येते, सुख गेले की दुःख येते, दुःख गेले की सुख येते, रात्र गेले की दिवस येते. ते कुठल्या कवींचं एक आहे ना, उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे तुम्ही आयुष्याच्या पेटवा मशाली. रात्र दिवस, सुख दुःख, ऊन सावलीचा खेळ, तसा संसारामध्ये सुद्धा सुखाचे दिवस ओसरू लागले महाराज. पहिली पत्नी मेली, दुःख झालं. पुढे जाऊन वार्धक्याने आई वडील सुद्धा गेलेत. आई वडिलांचं हे निधन झालं, आई वडील वैकुंठाला गेले. तुकोबांना खूप खूप दुःख झालं. आपले आई वडील गेल्याचं दुःख झालं, स्वाभाविक आहे, कुणालाही दुःख होईल. आई वडील गेले, दुःख झालं. मी काय सांगतोय, उत्तम चालू असलेला, सुखी चालू असलेला संसार आणि त्या संसारामधली अवस्था तुकोबांची आता बदलते आहे, स्थित्यंतर होत आहे. सुखी संसाराकडून दुःखाकडे वाटचाल आहे महाराज. आई वडील गेले, बायको गेली आणि नंतर आपले ज्येष्ठ बंधू सावजी यांची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी वारली. तुकोबांच्या मागे एकामागून एक दुःख. अगोदरच सावजी महाराज विरक्त होते, तुकोबांचे मोठे बंधू विरक्त होते, घरी यायचे नाही, खूप कमी यायचे. आता तर बायकोही वारली. तुकोबांचे ज्येष्ठ बंधू सावजी निघून गेले, तीर्थयात्रेला गेले. कधी वापस येतील, काय येतील, काही पत्ता नाही. संबंध संसाराचा भार तुकोबांवरती आला आणि तुकाराम महाराज त्याही परिस्थितीचा संसार करत असताना भगवत नामामध्ये रंगून जायचे. दिवसभर काबाड कष्ट करायचे, रात्रंदिवस कष्ट करायचे. आपली बैलजोळीवर बैल घेऊन जायचे, धंदा करायचे, बैलांवरती गोण्या न्यायचे. पण महाराज एकदा उतरती कळा लागली संसारामध्ये, कुठेच यश मिळत नाही. शेवटी कर्ज घेतलं, लोकांचं कर्ज घेतलं आणि कर्ज घेऊन पुन्हा आपल्या धंद्यामध्ये वाढ करावी म्हणून महाराज त्या ठिकाणी प्रयत्न करत. अहो, ज्यांना कर्ज दिलं ते कर्ज तर वापस यायचंच नाही, पण घेतलेलं कर्ज सुद्धा कसं फेडावं असं झालं महाराज. परिस्थिती बिघडत चालली आणि असं करता करता धन धान्य कमी व्हायला लागलं. वडिलांनी कमावलेली संपत्ती हळूहळू ओसरत चालली. तुकोबांना दुःख होत गेलं. तुकोबारायांना संसाराच्या तापानं तुकोबाराय तापले हो. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, अशी तुकोबारायांची अवस्था झाली. तरीही तुकोबारायांनी आपली दिनचर्या सोडली नाही, व्यवसाय सोडला नाही. कर्ज काढायचं, आता लोक कर्ज द्यायला सुद्धा तयार नाही महाराज. काय सांगावं, कोणी कर्ज द्यायलाही तयार नाही. मग आता बाहेर गावी जाऊन आपण बाजारपेठेला जायचं आणि तिथे काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून तुकोबारायांनी उरलेल्या भांडवलामध्ये 3 गोण्या मिरच्या घेतल्या आणि ती मिरची घेऊन आपल्या बैलांवरती टाकून तुकोबाराय दुसऱ्या बाजारपेठेला माल विक्री करता गेले महाराज. आता मात्र तुकोबांना थोडी विरक्ती यायला लागली. तुकोबांना या संसाराचा वीट यायला सुरुवात झाली आणि तुकोबांचं मन भगवत चिंतनाकडे वाढत चाललं. तुकोबा निघाले, बाजाराला निघाले. बैलाच्या पाठीवरती 3 गोण्या मिरच्या आहेत. तुकोबा मागे जात आहे आणि तुकोबाचं चालू आहे विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल नामाच्या छंदामध्ये तुकोबा आहे त्या ठिकाणी. विठ्ठल नामाचा छंद तुकोबांना लागला महाराज. आणि मग विठ्ठल विठ्ठल करत तुकोबा निघाले, बाजारपेठेच्या ठिकाणी गेले. आठवडी बाजाराच्या अगोदरच तुकोबाराय गावाच्या बाहेर नदीच्या काठी थांबले. जवळ शिवालय होतं. शिवालयात जाऊन दर्शन घेतलं आणि बाजूच्या वडाच्या झाडाखाली तुकोबारायांनी आपलं दुकान मांडलं. मिरचीचं एक पोतं काढलं आणि मिरची खाली टाकली. आणि कोणीतरी गावातून बघतो, कोणीतरी मिरची विकायला आला. का हो, कशी दिली मिरची, काय भाव दिली मिरची? तुकोबाराय म्हणतात, अहो काय भाव, काय तुमच्याकडे जो भाव तोच भाव, आमचा काय वेगळा राहणार, तुम्ही सांगा ना काय भाव. महाराज, लोक काय खरे असतात का हो? जिथे 20 रुपये चालू असेल तिथे साहजिकच आपणही तसंच करतो ना हो.
अहो तिचे तर 15 चालू आहे. त्या पद्धतीनं तुकोबांना सांगितलं. तुकोबा म्हणले ठीक आहे ना, जो भाव असेल त्या भावात घ्या. एका महिलेने 1 शेर तांदूळ दिले आणि त्या बदल्यात मिरची घेतली आणि वर मिरचीचं वजन झालं. म्हटलं आणखी टाका ना हो थोडी, आपण म्हणतो ना थोडं टाका ना हो आणखी. तुकोबा नंतर घ्या ना बाई, तुमच्या हाताने घ्या. बाईने 2 वाईच्या ऐवजी 10 मिरच्या घेतल्या. दुसरीने बघितलं की हा व्यापारी चांगला आहे, स्वभावाने चांगला आहे, दांडी बिंडी मारत नाही. दुसरी आली, तिसरी. गावात वार्ता पसरली की वजन केल्यावर सुद्धा हा आपल्या मुठीने किती घेई मिरच्या घेऊन जातो. गावातले लोक जमले. पाहता पाहता एक पोतं संपलं, दुसरं पोतं काढलं. तुकोबा म्हणतात अरे प्रत्येकाचं वजन काय करू, तुम्ही तुमच्या मताने घ्या ना किती पाहिजे ते आणि पैसे द्यायचे, पैसे ठेवा. महाराज अनेकांनी गावातल्या मिरच्या नेल्या. कोणी पैसे दिले, कोणी दिलेच नाही. बऱ्याच लोकांनी पैसे दिले नाही. हातात येईल तेवढ्या मिरच्या घेऊन चालले. तिसरं पोतं राहिलं. गावातला खट माणूस, गावातला काय म्हणावं त्याला, नष्टी माणूस, दृष्ट माणूस, ठक माणूस तिथे आला आणि म्हणतो ए वाण्या, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला पूर्ण पोतं मिरची पाहिजे. तुकोबा म्हणतात घेऊन जा ना मग. पण माझ्याजवळ न्यायला काही नाही, पोतच घेऊन जातो. घेऊन जा आणि पैसे आणून देतो. ठीक आहे ठीक आहे, आणून द्या. ते तिसरं पोतं तो ठक घेऊन गेला. महाराज तुकोबा मात्र शांत चित्तानं विठ्ठल 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 तुकोबांचं चालू. महाराज तिन्ही पोते मिरच्या गेल्या. जवळ काय आलं, 6 रुपये, फक्त 6 रुपये, 6 मोहरा आणि 1 शेर तांदूळ. बाकी कोणी पैसेच दिले नाही. आता तुकोबारायांना तर काही नाही, पण देवाला काळजी पडली, विठोबाला काळजी पडली. काय करायचं यार. तुकोबा महाराजांनी एवढ्या दुरून आले, मिरच्या विकल्या, पैसे काहीच जमले नाही, लोक फुकट घेऊन गेले. जिजाबाई काय करेल. अहो तुकोबारायांच्या पत्नी जिजामातेची, जिजामाऊलीची त्या ठिकाणी देवाला सुद्धा भीती होती. तुकोबांना सोडा, देव घाबरायचा. देव म्हणतो जिजामाता काय करेल महाराज. म्हणून देवाने त्या ठिकाणी तुकोबारायांच्या तर्फे गावात फेरी मारली आणि सांगितलं मी तुकाशेठचा चाकर आहे, माझं नाव विठो आहे, विठो, आणि मी तुकोबांचा नोकर आहे. ज्यांनी ज्यांनी मिरच्या आणल्या पैसे अजून दिले नाहीत. का दिले नाहीत. माझे शेठ पैसे मागतात. अरे तू कोण रे. मगा तर नव्हता. नाही नाही, मी चाकर आहे, त्यांचा नोकर आहे. अरे पण आम्ही मोजून आणल्याच नाही मिरच्या, तुला काय माहिती किती पैसे द्यायचे. मी सांगतो, हे बघा माझ्यावर चिठ्ठी आहे, तुमचं हे नाव आणि एवढे किलो मिरची घेतली, सांग बरं किती आहे मिरची. आता देव हो, तुकोबा, देव विठोबा म्हणजे तुकोबाचे चाकर बनून गेलेले भगवंत सांगतात तुम्ही 1 किलो मिरची, तुम्ही 1.5 किलो मिरची, तुम्ही 2 किलो मिरची घेतली. मोजून बघतात तर तंतोतंत तेवढीच मिरची. तुकोबांनी सर्व पैसे जमा केले. शेवटी हा एक ठक राहिला होता, ज्यांनी पोतं नेलं. त्याच्याकडे विठोबा गेले आणि म्हणतात का रे, तू गोणी भरून आणली, पैसे कोण देणार, तुझा बाप का. हे तोंड सांभाळून बोल, काय बोलतोयस, कोणाला बोलतोयस. तुला बोलतोय. कोण तू. मी तुकाशेठचा चाकर, नोकर, विठो माझं नाव. महाराज देव ज्याचा चाकर बनतो, नोकर बनतो, काय म्हणावं महाराज. देवाने आपलं देव पण सोडावं आणि भक्ताच्यासाठी चाकरी करावी. अहो या देवाचा इतिहास असाच आहे. त्याने कुठले कुठले काम केले नाहीत. यांनी खालचं वरचं नीच कुठलंच काम बघितलं नाही. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, चोखोबारायाच्या पत्नीचं या देवाने बाळांपण केलं. यापेक्षा कुठलं काम करायचं महाराज. चोखोबा जेव्हा पंढरपूरला निघून गेले आणि पत्नी गर्भवती होती, 9 मास भरले आणि आता बाळांपण करायला कोणी नाही, चोखोबा तर भजनात दंग. तेव्हा चोखोबाची बहीण होऊन गेले, बहिणीचं रूप धारण केलं, महिलेचं रूप धारण केलं आणि गेले आणि बाळांपण देवाने केलं. चोख्याची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार म्हण तसे. मी का सांगतोय, असा काम करणारा हा विठ्ठल विठोबा बनून गेला, विठो म्हणून गेला आणि त्याला सांगतो मी तुकोबाचा चाकर आहे, पैसा दे पैसा. तो म्हणतो मी देणार नाही. काय करायचं कर, तुला काय करायचं.
पैसा दिला नाही तर मी माझ्या मालकाला काय तोंड दाखवणार. पैसा पाहिजे, एक गोणी मिरचीचा पैसा पाहिजे. तो द्यायला तयार नाही. आजूबाजूचे लोक जमायला लागले, काय झालं काय झालं. म्हणे हा पैसा मागतो, मी देणार नाही. तुकोबाच्याने माझे संबंध आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी. मात्र हा विठोबा ऐकायलाच तयार नाही. पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही. काय करशील म्हणे, तू नाही जाणार. असं काय करशील. महाराज देवाने काय केलं, शेला काढला, वर बांधला आणि आपल्या गळ्याला आळवला. आणि देव म्हणतो, तुकोबाचा चाकर आहो, मी इथं फाशी घेईल, फाशी. पैसे दिले नाही ना माझ्या तुका शेठचे तर मी फाशी घेईल. कारण तुका शेठला मी तोंड कसं दाखवू महाराज. लोक जमाल, लोक म्हणतात, अरे बाबा पैसे दे, त्याचे पैसे दे. यांनी जर फाशी घेतली तर पूर्ण गावाला शासन होईल. काही काशना तुकोबांचे पैसे या विठोबाने त्याच्याजवळून जमा केले आणि संबंध गावातले पैसे घेऊन देव स्वतः तुकोबारायांकडे गेले. पण देव रूपात नाही, चौधरीचं रूप घेऊन गेले. चौधरी म्हणजे गावाचा चौधरी. आणि तुकोबांना म्हणतात, तुकोबाराय, ए तुकाशे, हे पैसे घ्या तुमचे. तुकोबाराय म्हणतात, कशाचे हो. अहो मिरच्या दिला ना लोकांनी, आमच्या गावचे लोक खूप चांगले आहेत, प्रामाणिक आहे, त्यांनी सर्वांनी पैसे दिले आणि तुमच्याकडे आणले मी. आता मला सांगा, लोकांनी दिले की देवाने आणले, त्यांच्याकडून आणले महाराज. पण तुकोबांना सांगतो, तुकोबा आमचे लोक खूप चांगले आहेत, त्यांनी जमा करून माझ्याजवळ दिले, घ्या पैसे. तुकोबाराय मंदिराजवळ बसले होते. 1 शीर तांदूळ होते. तुकोबारायांनी त्याचा भात लावला होता. गंध तुकोबारायांकडे होता. 6 रुपये तुकोबारायांकडे होते. तुकोबाराय चौधरींना म्हणतात, का हो चौधरी, इथे तूप मिळते का हो तूप. देव म्हणतो चौधरीच्या रूपात, अहो तूप, इथे खूप तूप मिळते, किती तूप आणून देऊ तुम्हाला. पण 1 तांब्या घेऊन जा आणि आणा 6 रुपयाचं तूप. काय असेल ते तांब्या भरून तूप आलं. तुकोबा म्हणतात, एवढं स्वस्त. हो इथे एवढं स्वस्त तूप आहे. बरं मग आता स्वयंपाक झाला आहे, जेवणच करून जा ना तुम्ही. कोणाला म्हणतो, चौधरींना, म्हणजे तुकोबाचा चाकर म्हणून बनून गेलेला आहे विठोबाला. आता शिवालयासमोर बसले असल्या कारणाने शिव म्हणतो, बापरे तुकोबाची कमाल आहे. माझ्या प्रांगणात बसला, माझ्या मंदिरासमोर बसला आणि जेवण त्याला देतो विठोबाला, मला काही नाही. तेव्हा महादेवानी सुद्धा एका साधूचं रूप घेतलं आणि तिथे गेले. भिक्षान देही, आम्हाला भिक्षा वाटा म्हटलं. तुकोबारांनी त्यांनाही म्हटलं, साधू महाराज आपणही पंक्तीला बसा, आपणही जेवा. चौधरी बुवा जेवतील, मीही जेवतो. तिघही जेवले. तुकोबारांच्या सोबत शिवही जेवले, विठ्ठलही जेवले. महाराज एवढा अधिकार का सांगतो. केला ऋणी नारायण जे म्हणतात ना, ते याला म्हणतात. किंवा भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. न सांगता देवानी काम केलं, पैसे जमा केले, तुकोबांच्या हवाली केले. तुकोबांनी या सर्वांना जेवू घातलं आणि त्यानंतर देव निघून गेले. तुकोबारा सुद्धा आपले निघाले, आनंदात घरी निघाले की आता बऱ्यापैकी पैसे जमलेत, जिजाऊला देऊ, घरचा आपला सावकारीचे काही पैसे लोकांना द्यायचे ते वापस करू. तुकोबा निघाले. पण समोर गेल्यानंतर एक ठग होता महाराज, ठग. त्या ठगाने एक पितळचं कड घेतलं विकत आणि त्याला सोन्याचं पॉलिश केलं. आणि तुकोबा ज्या रस्त्याने जात होते त्याला माहिती आहे तुकोबारावर पैसे आहेत म्हणून. त्यांच्या आड गेला आणि त्यांना म्हणतो, महाराज आमचे पूर्वज खूप श्रीमंत होते हो, पण आमची आता गरिबी आली, पैसेच नाही. हे माझ्याजवळ एक कड आहे, तुम्ही घेता का सोन्याचं. तुकोबारा म्हणतात, सोन्याचं कड, अरे माझ्याजवळ एवढे पैसे नाही, जेवढे असतील तेवढे द्या ना. त्याला काय फरक पडतो, ते सोन्याचं नव्हतंच ना. पण तुकोबारांची बुद्धी, सर्व बुद्धी समभाव. तुकोबारा ठीक आहे, एवढे पैसे आहेत बाबा, घे. दिले आणि ते कड घेऊन तुकोबाराय गावी गेले. गावी गेल्याबरोबर घरी गेल्या सर्व जमले ना हो उधारेवाले सावकार. तुकोबा काय किती आणले, कमावून द्या आमचे पैसे.
तुकोबा म्हणतात हो आणले आहेत मी, पण मी पैसे नाही सोनं आणलं. हे बघा हे सोनं आहे, हे सोन्याचं कडं आहे, हे घ्या, हे आपण मोडू, यातले काही पैसे तुम्ही घ्या, उरलेले आम्हाला ठेवा आमच्या संसाराकरता. 2-3 सावकारापैकी एकाने बघितलं, कडं घासून बघितलं आणि लक्षात आलं हे कडं सोन्याचं नाही, हे पितळच आहे. तुकोबाला फसवलं कोणीतरी महाराज. सर्वांच्या लक्षात आलं. जिजाबाई बोलायला लागल्या, सावकार बोला, अरे तुकोबा सोडा रे त्या देवाचा नाद. जिजाऊ म्हणतात, जिजाबाई म्हणतात, अरे त्या काळ्याचा नाद सोड, या विठोबाचा नाद सोड. संसार उद्ध्वस्त केला रे त्यांनी, त्याच्या नादी लागू नको. त्याचं भजन करत बसशील ना तर आपल्या संसाराची वाताहात लागेल. तुकोबा ऐकून घेतलं सर्व. काय करणार महाराज, कारण चूक आपलीच आहे. तुकोबारायांना अनेक ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव येत असताना आपोआप संसाराबाबतीत वीट यायला लागला. संसाराचा वीट आला, आवडला संत संग. फक्त देवाचं नावच आवडायला लागलं. कारण प्रत्येक ठिकाणी कुठेही जावं, संसाराच्या दुःखानं अपयशानं तुकोबाराय त्या ठिकाणी. प्रत्येक पायरीवर अपयश लागते. प्रत्येक ठिकाणी संसारामध्ये कुठेही सुख दिसत नाही. तुकोबांच्या मनामध्ये विरक्ती निर्माण व्हायला लागली. पण संसार कसा सोडून देता येईल महाराज? मग काय करायचं, काय करायचं, काय करायचं? तर आता तर पैशाला काही शिल्लकच नाही, पैसाच नाही महाराज. बरं, आता गावात कोणी पैसाही द्यायला तयार नाही. शेवटी जिजाबाई गेल्यात सावकाराकडे एका, आणि स्वतःच्या पतवर कर्ज काढलं आणि सांगितलं, तुकोबा आता बघा माझ्या पतवर मी हे कर्ज आणलं 200 होऊन. हे 200 होऊन म्हणजे 200 रुपये घ्या, आता काहीतरी व्यवसाय करा नीट, आणि हे पैसे माझे आहेत, माझी इज्जत गमवू नका, कुठेही वाटू नका, आता कुठल्या तरी व्यवसायाला जा म्हणून सांगितलं. तुकोबारायांनी ते पैसे घेतले, लोकांच्या सोबत, अनेक व्यापाऱ्यांच्या सोबत मिठाचा व्यापार करायला निघाले. मीठ बैलाच्या वरती गोण्या मिठाच्या ठेवल्या. पुढे आणखी मीठ विकलं, गुळ घेतला, गुळ त्या ठिकाणी विकला महाराज. बऱ्यापैकी पैसे मिळाले. 300, 350 रुपये, 200 रुपयाचे डबल पैसे झाले. तुकोबाराय आनंदित झाले आणि तुकोबाराय आनंदित झाले. पण काय हो मला सांगा ना, संचित देव सुद्धा परीक्षाच घेतो महाराज. एवढे पैसे घेऊन तुकोबाराय निघाले. मध्ये एक कुठेतरी एक ब्राह्मण दिसतो आणि तो ब्राह्मण प्रत्येकाला कोणाला भीक मागतो, मला 1 रुपया द्या, 1 पैसा द्या, 2 पैसा द्या. तुकोबारायांजवळ येतो आणि म्हणतो, महाराज काहीतरी द्या हो. तुकोबाराय म्हणतात, काय झालं महाराज, कशामुळे तुम्ही असे झालात? त्यांनी सांगितलं, माझी पाटीलकी होती, माझ्या भाऊबंधकांनी हिसकून घेतली आणि दिवाण्याला पैसे दिले आणि मला बंदीखान्यात टाकलं, माझ्यावरती आळ घेतला, मला करामध्ये अडकवलं आणि मला ती मागणी करतात आहे 250 रुपयाची, 250 होऊनची. 50 माझ्याजवळ होते, मी दिले, तरी ते मला द्यायला तयार नाहीत. माझ्या मागे हे बघा शासकीय लोक माझ्या मागे लागले आणि जोपर्यंत मी 200 रुपये देणार नाही तोपर्यंत ते मला सोडणार नाही. हा माझा परिवार आहे, माझे मुलं आहे, माझे बायको आहे. मदत करता असेल मला कृपया मदत करा. अहो मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांची चित्त. अशी तुकोबाराय. दुःख वे अनेकांच्या दुःखी, दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होणारे तुकोबाराय. आणि मग तुकोबारायांनी ते दुःख बघितलं. तुकोबांना सहन झालं नाही महाराज. तुकोबांनी सांगितलं, हे घे पैसे. 200 रुपये त्याला दिले, 200 रुपये त्याला दिले. कर्ज फेडलं, त्याच्याजवळ लिहून घेतलं आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं, आता तुम्ही त्या ठिकाणी निर्विवाद राहा, निर्भयपणे राहा, काही प्रॉब्लेम नाही. 200 रुपये दिले. उरलेले पैसे पुन्हा आणखी ब्राह्मणाच्या घरी गेले. ब्राह्मणाला त्या ठिकाणी तिथे स्वयंपाक करायला सांगितला. 10 ब्राह्मणाला जेवण दिलं, दक्षिणा दिलं आणि तुकोबाराय निघाले. तुकोबारायांजवळ सर्व धन कमावलेलं संपलं. इतर लोकांनी बघितलं आणि सांगितलं की आता घरी गेल्यावर मात्र जिजाबाई तुकोबांची खैर नाही महाराज, कारण तिने आणलेले पैसे होते. मी जसं मगा सांगितलं ना, तुकोबांना तर जिजाऊची भीती होती, त्याही पेक्षा देवाला भीती होती, पांडुरंगाला भीती वाटायला लागली. आता काय करू बा?
तुकोबा तर माझ्या भक्तीत एवढा रंगला की त्याला काही कळतच नाही. सर्वांच्या ठिकाणी त्याला देवच दिसतो, सर्वभूती परमात्मा दिसतो. महाराज काय करावं. जो जो भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी त्याची कल्पना झाल्यामुळं त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी पण त्याने मला बघितलं आणि पैसे देऊन टाकले. आता काय करायचं. शेवटी देवाला काळजी पडली. देवाने तुकोबाचं रूप घेतलं आणि जिथून जिजाऊने त्या ठिकाणी 200 रुपयाचं ऋण काढलं होतं, ते 200 रुपयाचं ऋण व्याजासकट पैसे दिले आणि त्या सावकाराला सांगितलं, हे घ्या, हे पोचपावती घ्या आणि जिजाईच्या घरी नेऊन द्या. ते म्हणते तुम्ही जाणार नाही. म्हणे मी जात नाही, मी गेलो तर ते आणखी बोलेल की बाकी पैसे कुठे आहेत म्हणून. हे देव सांगतो तुकोबाचं रूप घेऊन. सावकाराने जिजाऊकडे ते नेऊन दिलं. पैसे ऋण फेडल्याचं समजलं. नंतर तुकोबा ज्यावेळी 2-3 दिवसांनी आले, अनेक व्यापारी वापस आले आणि सांगतात की तुकोबाचं धन गेलं, लुटल्या गेलं, आता पैसे कुठून देणार. सावकार म्हणतो मला तर पैसे मिळाले. अरे कोणी दिले. तेव्हा कळलं की हा देणारा हा भगवंत आहे, तुकोबाच्या साठी धावून येणारा हा देव आहे. या अशा संसाराच्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुकोबांना विठोबा मदत करायचे. महाराज पण या प्रकरणानंतर काय झालं, तुकोबांना वाईट वाटायला लागलं की देव आपल्यासाठी एवढं सर्व करतो, मग देवासाठी आपण काय करावं, आपण काय याच्यासाठी करावं, आपण देवासाठीच जगलं पाहिजे, अशी तुकोबांची भावना झाली. आणखी तुकोबांचं चरित्र आहे, सांसारिक चरित्रच अजून तुकोबाचं, आणि संसारामध्येच त्या ठिकाणी पारमार्थिक कशी वाटचाल चालली हे चरित्र आपलं चालू आहे. आज आपण या चरित्राला इथे थांबू आणि पुढच्या भागामध्ये पुन्हा तुकोबांचं पुढचं चरित्र बघण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा तुकोबांचं भजन करू आणि थांबू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्रीकनाथ.